विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत जीकेचे, जे की तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती करिता खूपच उपयुक्त ठरतील। आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचा स्कोर किती आला आणि कमेंट करून सांगायचं आहे उत्तर। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, पश्चिम घाटात रिकामी जागा हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे? ए दोडाबेट्टा, बी अन्नामलाई, सी अन्नाईमुडी, डी K2। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या मंडळी। योग्य उत्तर आहे सी अन्नाईमुडी। पुढील प्रश्न आहे, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला रिकामी जागा म्हणतात? ए अन्नामलाई, बी अन्नाईमुडी, सी केम्मनगुंडी, डी निलगिरी। तुमचं योग्य उत्तर आहे ए अन्नामलाई। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात रिकामी जागा मृदा विकसित झाली आहे? ए काळी मृदा, बी करडी मृदा, सी वालुकामय, डी लाल। योग्य उत्तर आहे ए काळी मृदा। पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश रिकामी जागा म्हणून ओळखला जातो? ए माळवा, बी बुंदेलखंड, सी छोटा नागपूर, डी दख्खनचे पठार। तुमचे योग्य उत्तर आहे डी दख्खनचे पठार। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? ए नागपूर, बी भोपाळ, सी अमरावती, डी औरंगाबाद। तुमचे योग्य उत्तर आहे ए नागपूर। पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? ए यमुना, बी सतलज, सी रावी, डी झेलम। व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगा तुमचा स्कोर किती आला। योग्य उत्तर आहे ए यमुना। पुढील प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक रिकामी जागा आहे? ए चेन्नई, बी तिरुअनंतपुरम, सी कन्याकुमारी, डी मदुराई। योग्य उत्तर आहे सी कन्याकुमारी। पुढील प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील रिकामी जागा क्रमांकाचा मोठा देश आहे? ए 5वा, बी 6वा, सी 4थ्या, डी 7व्या। तुमचे योग्य उत्तर आहे डी 7व्या। पुढील प्रश्न आहे, भारताचा सर्वाधिक भूभाग रिकामी जागाने व्यापलेला आहे? ए पर्वत, बी मैदानी प्रदेश, सी प्राचीन पठार, डी वाळवंट। उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत चला। योग्य उत्तर आहे सी प्राचीन पठार। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा ही महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे? ए कळसुबाई, बी खुलताबाद, सी मढी, डी तोरणमाळ। तुमचं योग्य उत्तर आहे ए कळसुबाई। पुढील प्रश्न आहे, करवती हे कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? ए अंदमान निकोबार, बी चंदीगड, सी लक्षद्वीप, डी पॉंडिचेरी। योग्य उत्तर आहे सी लक्षद्वीप। पुढील प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ रिकामी जागा यांच्याकडून दिली जाते? ए आयुक्त, बी राष्ट्रपती, सी मुख्य न्यायाधीश, डी राज्यपाल। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे डी राज्यपाल। पुढील प्रश्न आहे, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ए आचार्य अत्रे, बी यशवंतराव चव्हाण, डी शिवाजी सावंत, डी बाळासाहेब देसाई। तुमचे योग्य उत्तर आहे बी यशवंतराव चव्हाण। पुढील प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ए कर्मवीर भाऊराव पाटील, बी महात्मा फुले, सी महात्मा गांधी, डी वी दा सावरकर। तुमचे योग्य उत्तर आहे ए कर्मवीर भाऊराव पाटील। पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात रिकामी जागा क्रमांक लागतो? ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा। तुमचे योग्य उत्तर आहे बी दुसरा। पुढील प्रश्न आहे, औरंगाबाद विभागातील रिकामी जागा हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे? ए औरंगाबाद, बी जालना, सी नांदेड, डी परभणी। तुमचे योग्य उत्तर आहे सी नांदेड। पुढील प्रश्न आहे, बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणते राज्य निर्माण झाले? ए इमादशाही, बी आदिलशाही, सी कुतुबशाही, डी विजयनगर।
तुमचे योग्य उत्तर आहे डी विजयनगर. पुढील प्रश्न आहे, भात संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे. ए पुणे, बी कर्जत, सी अमरावती, डी नंदुरबार. तुमचे योग्य उत्तर आहे बी कर्जत. पुढील प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे. ए मुलताई, बी त्र्यंबकेश्वर, सी महाबळेश्वर, डी पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी महाबळेश्वर. पुढील प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे. ए कोयना, बी भीमा, सी शरावती, डी कृष्णा. तुमचे योग्य उत्तर आहे बी भीमा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.